श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज अंबरीश वरद श्री भगवान वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र चिंतन आपण करतो. हे चरित्र चिंतन करत असताना श्रीकृष्णाच्या चरित्राचा विचार पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन पद्धतीने आपण करत आहोत. गेल्या वर्षी आपण पूर्वार्धाचा विचार करून आल्यानंतर यावर्षी उत्तरार्धाचा विचार करत असताना उपनयन संस्कारापासून ते पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये उपस्थिती लावण्यापर्यंतचं चरित्र आपण कालपर्यंत ऐकलं. भगवान पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये स्वतः उपस्थित राहतात. तो राजसूय यज्ञ व्यवस्थित पद्धतीने पार पाडतात. भगवंताला त्या राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजीचा मान मिळतो. शिशुपालाला तो मान आवडत नाही. तो अदवा तदवा बोलायला लागतो. शिव्या शाप त्यांनी दिल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याचा वध केला. अशा अनेक कथा त्या राजसूय यज्ञाच्या संबंधाने प्रसिद्ध आहेत. आपण सगळा राजसूय यज्ञच केवळ ऐकायचं झालं तर कित्येक दिवस आपल्याला ऐकावा लागेल. हे एक धर्मकार्य आहे. धर्मकार्य याचा विचार करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या दृष्टीने आलेलं जे कर्म आहे त्या कर्मातील जो शुद्ध आचारपणा सांभाळला जातो त्यालाच धर्मकार्य म्हणा असं तत्त्वज्ञानाने सोपी सरळ केलेली व्याख्या आहे धर्माची. धर्माचरण करणं म्हणजे नेमकं काय तर आपण आपल्या समोर असलेलं जे कर्म आहे ते कर्म व्यवस्थित पद्धतीने निष्ठेने पाडणं किंवा त्या कर्माला सेवेची जोड देणं यालाच धर्म म्हणा. आपण करत असलेल्या कर्माला सेवेची जोड देणं. कालच्या प्रवचनामध्ये जाता जाता धावतं मी 3 मुद्दे बोलून गेलो होतो. साधना, सत्संग आणि सेवा. श्रीकृष्ण चरित्र मानवी जीवनामध्ये किती आघाद सेवा करता येते याचं एक द्योतक म्हणून श्रीकृष्ण चरित्राकडे आपण पाहतो. आलेल्या साधू पुरुषांच्या पायाची पूजा करण्याची सेवा भगवंतांनी स्वतःकडे घ्यावी आणि साधू पुरुषांचं अन्नदान प्रसाद घेतल्यानंतर त्यांच्या पत्रावळी उचलून बाहेर टाकण्याची सेवा राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी आपल्याकडे घ्यावी. याचा अर्थ कार्य करत असताना आपल्या ठिकाणचा मोठेपणा विसरून केलेलं जे कर्म आहे त्यालाच धर्म म्हणा. हे सोप्या सोप्या व्याख्या सांगतो मी, बाकी जास्त खोलामध्ये जात नाही. सगळ्यांना आपल्याला कळेल, जमेल, पटेल अशा पद्धतीच्या. कर्मामध्ये असलेला प्रामाणिकपणा, कर्मामध्ये असलेली एकाग्रता, कर्माला दिलेल्या सेवेची जोड, या सगळ्या गोष्टी आम्हाला धर्म या संकल्पनेमध्ये मोडल्या जातात. कर्मामध्ये असलेला शुद्धपणा, कर्मामध्ये असलेला शुद्ध आचार, राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी अशा पद्धतीची सेवा करावी. त्यामुळे भक्तीची एक उच्च भूमिका आम्हाला महाभारताने आमच्या डोळ्यासमोर ठेवली. बऱ्याचदा भक्ती या तत्वाकडे पाहत असताना, तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार करताना, भक्तीच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो हेही वाक्य वापरलं जातं. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो, आम्हाला भक्तीची प्राप्ती झाली हेही वाक्य वापरलं जातं. थोडा तात्विक विचार माझ्या अल्पमतीला जसा सुचेल तसा बोलून पुढं जातो. ऐका. म्हणून काही भक्तिशास्त्रावर अभ्यास करणाऱ्या मंडळींनी एक प्रश्न असा उपस्थित केला की भक्तीला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं? काय नेमकं म्हणायचं भक्तीला? भक्ती 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 आपण कित्येकदा हा शब्द ऐकतो. श्रीकृष्ण चरित्राचा विचार करत असताना तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पांडवांविषयी असलेली भक्ती आणि पांडवांची भगवान श्रीकृष्ण परमात्म्याविषयी असलेली भक्ती अशी दोन्ही उदाहरणं आपल्याला कित्येकदा पाहता येतात. संतांचं भगवंताविषयी असलेलं प्रेम आणि भगवंताचं संतांविषयी असलेलं प्रेम आहे का नाही? पाहतोय आपण हे. मग कधी कधी प्रश्न असा पडतो की हे भक्ती म्हणून जे सांगितलं जातं त्या भक्तीला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं? मुळात साधन या शब्दाचा अर्थ काय आणि साध्य या शब्दाचा अर्थ काय?
ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं असतं त्याला साधन म्हटलं जातं, आणि जिथपर्यंत पोहोचायचं असतं त्याला साध्य म्हटलं जातं. आणि साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचण्याकरता जो निघाला त्याला साधक म्हटलं जातं. अगदी सोप्या व्याख्या, काही तत्त्वज्ञानातल्या फारशा अवघड व्याख्या न सांगता सोप्या व्याख्या सांगतो, आपल्याला समजेल अशा पद्धतीने. सोप्या अगदी, काही तत्त्वज्ञानाने केलेले अर्थ करता येतील. साधक या शब्दाचा विचार करताना मुमुक्षू केला, मग ते मोक्षेच्छेवान मुमुक्षू हो, ती मोक्षाची इच्छा अमुक कशी आहे तमुक कशी आहे. परवाच्या दिवशी मी सगळं बोलून गेलो आहे. मोक्ष कशाला म्हणायचं, मोक्ष या शब्दाची व्याख्या दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे जरी सांगितलेलं असलं तरी मग त्याच्यामध्ये केलेल्या शंकाही बोलून आलो आहे. निवृत्तीची निवृत्ती आणि प्राप्ताची प्राप्ती हे योग्य आहे का अयोग्य आहे हे सगळा विचार झाला आहे. फक्त झालेलं मी आपल्याला का सांगायला लागलो त्याची दोन कारणं. एक तर आपल्या लक्षात आहे ही जाणीव करून द्यायला सांगायला लागलो आहे, आणि हे आमचं झालं हे मी आज आपल्या प्रवचनामध्ये माझे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण विष्णू महाराज गोंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्कमून बरीचशी मंडळी आज प्रवचनामध्ये उपस्थित आहेत. आमच्या भजलिंग महाराज संस्थानचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब तात्या वास्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे रोडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही कर्कमून खास प्रवचनाकरता आलेली मंडळी आहेत. भजलिंग महाराजांचं एक खूप मोठं संस्थान कर्कमला आहे, आणि ते भजलिंग महाराजांचं संस्थान हे मानकोजी महाराजांच्या शिष्य परंपरेतलं आहे. मानकोजी महाराजांना 5 शिष्य, त्याच्यातले एक भजलिंग महाराज, दुसरे गोपाळबोध माळगावकर महाराज, तिसरे मल्हारपंत खर्डेकर, इथं खर्ड्याला त्यांची समाधी आहे, चौथे मानकोजी महाराजांचेच पुत्र यमाजी महाराज, आणि 5वे एक लाडी नावाची एक दासी होती ती महाराजांची शिष्य. अशा 5 शिष्यांचा विचार महाराजांचा केला जातो. तुलना करणार नाही, परंतु एक मानकोजी महाराजांच्या चरित्राचं वैशिष्ट्य फक्त सांगतो. आपण आल्या आल्या जे चरित्र वाचतो की नाही, आपण महाराजांचं चरित्राचं पारायण करतो, त्याच्यातला उद्देश एवढाच आहे की त्या निमित्ताने संतांच्या चरित्राचं पारायण आपल्या मुखातून व्हावं. ते 5 मिनिटामध्ये जरी पारायण झालं तर आपली वाणीची शुद्धता व्हावी आणि परिसरामध्ये एक आपलं भक्तिमय वातावरण तयार व्हावं, हा त्या पाठीमागटला उद्देश आहे. पण तरीही जरा थोडं मानकोजी महाराजांच्याच कुळामध्ये जन्माला आलेलं असल्यामुळे महाराजांच्या चरित्रातले एक वैशिष्ट्य फक्त एकच सांगतो. भजलिंग महाराजांची कर्कमची परंपरा चालवणारी मंडळी इथं आलेत म्हणून त्यांच्या रूपाने फक्त एक वैशिष्ट्य सांगून माझ्या मूळ विषयाकडे येतो. मानकोजी महाराजांच्या चरित्रात अनेक वैशिष्ट्य आहेत. त्याच्यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, मानकोजी महाराजांची स्वतःची संजीवन समाधी आहे. धामणगावला आपण सगळे जातो, गेलेलो आहात, जाणार आहात, जे काही असेल ते. मानकोजी महाराजांची तर स्वतःची संजीवन समाधी आहेच आहे, पण महाराजांचे जेवढे 5 शिष्य आहेत त्या 5ही शिष्याची संजीवन समाधी आहे. हे सगळ्या संतांपेक्षा मानकोजी महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे. हे महाराजांच्या चरित्रातलं एक वैशिष्ट्य आहे. त्यातले भजलिंग महाराज कर्कमला त्यांची संजीवन समाधी आहे. आणि भजलिंग महाराजांचा इतिहास फार गोड आहे. दासगणू महाराजांनी त्यांच्यावर खूप चांगलं लिहिलेलं आहे. आणि भजलिंग महाराजांची आणि मानकोजी महाराजांची परंपरा सांगत असताना आमच्याकडे असं सांगितलं आहे, मानकोजी महाराज जेव्हा समाधिस्थ झाले त्याच्यानंतर 9 वर्ष मानकोजी महाराजांचा फड संस्थान हे भजलिंग महाराजांनी सांभाळलं. महाराजांच्या नंतर, मानकोजी महाराजांच्या नंतर भजलिंग महाराजांनी हा सांभाळ केला. या धामणगाव संस्थांचा त्यांनी सांभाळ केला. आणि मग महाराजांच्याच आज्ञेने काही स्वप्नदृष्टांत झाला, मग ते कर्कमला गेले. पुढला इतिहास खूप मोठा आहे. मुद्दा इथं आहे मात्र, या परंपरेचा धागा मात्र अशा पद्धतीचा आहे. कर्कमहून आमचे गोंडे महाराज आलेत. मी पाठशाळेमध्ये आम्ही दोघं मिळून शिकायला होतो. वैकुंठशी गुरुरे हरिभाऊ महाराजांकडे, भाऊंकडे आम्ही दोघं मिळून शिकायला, दोघंही विद्यार्थी. माझ्यापेक्षा वयाने लहान पण ज्ञानाने महान, बरं का. माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, ती खूप लहान होता अगदी ज्यावेळेस पाठशाळेत. आणि तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, आपण परवा बोलत होतो वेदांताचा अभ्यास कसा करावा लागतो. पाठशाळेमध्ये जेव्हा तो आला होता, विष्णू महाराज गोंडे जेव्हा आले होते पाठशाळेमध्ये, आल्यानंतर पूर्ण 4 वर्ष त्यांनी आईवडिलांना बघितलंसुद्धा नव्हतं. 4 वर्ष गावाकडे गेलेले नव्हते. ते खूप तपश्चर्या केली. खूप लहान होता. आईसुद्धा येत नव्हतं, म्हणजे आई कसं काढायचं हे सुद्धा येत नव्हतं. पण वैकुंठशी गुरुरे भाऊ त्याला आई शिकवायचे आणि ते शिकवून सगळं सांगायचे. आज पंचदशी, ब्रह्मसूत्र, न्यायसिद्धांत मुक्तावली अशा मोठमोठ्या ग्रंथाचा स्वतःचा अभ्यास तर आहेच आहे, पण ते पाठ सांगतील इतकी तयारी त्याची आहे. त्यामुळे मी म्हटलं की वय लहान आहे. माझ्याबरोबर असताना अगदी 24 तास आम्ही मिळून असायचो पाठशाळेमध्ये. मोक्षाचा विचार आम्ही करून आलो. मी त्याच्याकरता त्यांना सांगितलं की आम्ही करून आलो आहे मोक्ष. आता का करणार नाही, कारण चुकलं तर ते उगेच म्हणतील चुकलं, त्याच्यापेक्षा न सांगितलेलं बरं. कसोटी आली की मग जास्त विचार करायचा नसतो आपला. असं माझा मुद्दा कुठं आहे बघा. थोडा तात्विक विचार मी भक्तीच्या संबंधाने आज मांडणार आहे. परवा आपण ज्ञानाच्या संबंधाने बोलून आलो. भागवत
किंवा कृष्णचरित्र हा ज्ञानभक्तीचा समन्वय असलेलं चरित्र आहे. केवळ ज्ञानाचा पुरस्कार करणारं भागवत नाही आहे किंवा भक्तीचा पुरस्कार करणारं भागवत नाही आहे, ज्ञानोत्तर भक्तीचा किंवा ज्ञानयुक्त भक्तीचा पुरस्कार करणारं भागवत आहे. फक्त ज्ञान आमचे गुरुजी वैकुंठशी गुरुरे भाऊ एक वाक्य सांगायचे, त्यांना माहिती आहे. वैकुंठशी गुरुरे भाऊ एक वाक्य असं सांगायचे की केवळ ज्ञानही असून जमत नाही आणि केवळ भक्ती असून जमत नाही. फक्त भक्ती असेल तर काय अडचण आहे आणि फक्त ज्ञान असेल तर काय अडचण आहे. भक्तीला सोडून असलेलं ज्ञान काय करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती काय करते. त्यांच्या मुखातलं एक प्रसिद्ध वाक्य आहे, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते. नीट ऐका, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं. ज्या ज्ञानाला भक्तीचा स्पर्श नाही आहे, ज्या ज्ञानाला भक्तीचा ओलावा नाही आहे, ज्या ज्ञानाला भक्तीचा कोणत्याही अंगाने कुठेही पद्धतीचे रूप प्राप्त झालेलं नाही आहे, ते ज्ञान अहंकार निर्माण केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरांची एक ओवी आपण अनेकदा ऐकत आलेलो आहे. नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. तो अहंकार कोणत्या रूपाने तिथे येईल सांगता येत नाही. आणि म्हणून मी हेच वाक्य पण साधारण पद्धतीने आपल्या सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने सांगतो. जसं भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार करतं, अहंकार निर्माण करतं, तसं सेवेला सोडून असलेलं कर्मसुद्धा अहंकार निर्माण करतं. लक्षात घ्या, त्या कर्माला जर सेवेची जोड नसेल, आम्ही कर्म करतो, कार्य करतो, काम करतो, पण त्या कामाला जर आमच्या कर्माला सेवेची जोड नसेल तर तेच कर्म आमच्या ठिकाणी अहंकार निर्माण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करेल एक, आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करेल. कारण भक्ती या शब्दाचा अर्थ करत असताना दोन असतात, तिथं भक्ती म्हटलं जातं, आणि एक असतं तिथं ज्ञान म्हटलं जातं. पण ही जी भक्ती आहे ही जर ज्ञानाला सोडून केली तर द्वैतच प्रतिपादन होईल, आणि ज्ञानयुक्त केली तर अद्वैताच्या पुढं असलेल्या कल्पित द्वैताचा विचार मांडणारी ठरेल. असा एक साधारण सिद्धांत आम्हाला वारकरी संप्रदायाने घालून दिलेला आहे. माझा मुद्दा कुठे येतोय पहा. हे जे भक्ती तत्व आहे, या भक्ती तत्वाच्या संबंधाने बोलत असताना तत्वज्ञानाने याच्यावर असा विचार केला आहे की या भक्तीला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं, काय नेमकं म्हणणार. साधन या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही ज्याच्या संबंधाने, ज्याच्या माध्यमातून पोहोचता, आणि साध्य या शब्दाचा अर्थ आहे जिथपर्यंत पोहोचता. मग भक्तीच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत गेलो म्हणून भक्तीला साधन म्हणायचं, का आम्ही तिथपर्यंत गेलं की भक्ती नावाचं तत्व आम्हाला प्राप्त झालं म्हणून भक्तीला साध्य म्हणायचं, काय म्हणायचं नेमकं काय. बरं, एकच वस्तू एकतर साधन तरी असू शकेल किंवा साध्य तरी असू शकेल. आणखीन एक गंमत सांगतो. समाजातले दोन वर्ग सांगतो, नीट ऐका. समाजातला एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही, एक. आणि समाजातला दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, दोन. कळलं का पहा. आणखीन सोपं बोलतो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की तो साधन स्वीकारतोय पण या साधनाने कोणत्या साध्यापर्यंत जायचं आहे हे माहीत नाही आहे. आणि समाजातला दुसरा वर्ग असा आहे की कोणतं साध्य प्राप्त करायचं आहे हे माहीत आहे पण तिथपर्यंत जाण्याकरता कोणतं साधन करावं लागतं हे माहीत नाही आहे. आणखीन सोपं बोलतो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं आहे हे माहीत आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. काय व्हायचं माहीत आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं माहीत नाही. आणि समाजातला दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतोय हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हेच माहीत नाही. दोन्ही माणसं दिसून येतात. एक वर्ग असा आहे काय व्हायचं माहीत आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं माहीत नाही. मी अनेकदा उदाहरण देत असतो. काय व्हायचं चांगलं माहिती, काय करावं लागतं माहीत नाही. आठवीतल्या मुलाला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं, अहो काय उत्तरं, लगेच आठवीतल्या मुलांनी उत्तर देऊन टाकलं काय व्हायचं कलेक्टर, रोज शाळा बुडवतो. काय व्हायचं माहीत आहे पण होण्याकरता काय करावं लागतं माहीत नाही, चालत नाही. व्हायचं काय हे माहीत आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहीत नाही. दुसरा वर्ग असा आहे काय करतोय हे माहीत आहे पण हे केल्याने काय होणार आहे हे माहीत नाही. काय करतोय रे बाबा, 12वीची परीक्षा देतोय, मग काय ठरवलंय आता पुढं, बघू जमल तसं, चालत नाही असं. वय तुमचं टर्निंग पॉईंटचं आहे. 10वीचं वय टर्निंग पॉईंट म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, आपण त्याला 12वीचं वय टर्निंग पॉईंट म्हटलं जातं. आम्हाला आमचे निर्णय घेता आले पाहिजे. मला कोणत्या साईडनी जायचं हे मला लक्षात आलं पाहिजे. मला काय करायचं आहे, मला प्रशासकीय सेवेमध्ये काम करायचं असेल तर मला MPC UPCचा अभ्यास आत्ताच करावा लागेल. मी जेव्हा 7वी 8वीमध्ये असेल तेव्हाच. मला जर मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं असेल तर मग मला सायन्सच्या दृष्टीने आत्ताच तयारी करावी लागणार आहे.
हे सगळं आपल्या दृष्टीने आत्ता काय व्हायचं आहे हे ठरवून मग पुढं आपल्याला त्या विवेकानंदांच्या चरित्रात कित्येक उदाहरणं आपण या संबंधाने देतो ना, कित्येकदा उदाहरण देतो आपण. हे लहानपणी नरेंद्राला विश्वनाथ बाबूंनी विचारलं, बाळ नरेंद्रा तुला मोठेपणी काय व्हायचं? नरेंद्र नाव विवेक स्वामीजींचं. काय व्हायचं तुला मोठेपणी काय व्हायचं? नरेंद्रांनी एका शब्दात उत्तर देऊन टाकलं, बाबा मला मोठेपणी गाडीवाला व्हायचं. कोणत्या बापाला बरं वाटेल हो माझा मुलगा मोठेपणी गाडीवाला व्हायचं म्हटल्यानंतर? विश्वनाथ बाबूंना वाईट वाटलं. ते घरामध्ये जाऊन झोपले. अरे माझा मुलगा बॅरिस्टर व्हावा असं वाटतंय आणि हा तर गाडीवाला व्हायचं म्हणतो. भुवनेश्वरीनी म्हणजे नरेंद्राच्या आईनी पुन्हा नरेंद्राचा हात पकडला. नरेंद्रांना विचारलं, नरेंद्रा बोल तुला मोठेपणी काय व्हायचं? नरेंद्रांनी पुन्हा तेच उत्तर देऊन टाकलं, आई मला मोठेपणी गाडीवाला व्हायचं. भुवनेश्वरींनी सांगितलं, काही हरकत नाही, गाडीवाला व्हायचं ना, अवश्य हो. घरामध्ये एक फोटो होता आणि तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा होता. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असलेला फोटो होता. अर्जुनाच्या रथाच्या दोऱ्या कृष्णाच्या हातामध्ये असलेला तो फोटो होता. आणि मग भुवनेश्वरींनी सांगितलं, नरेंद्रा तुला मोठेपणी गाडीवाला व्हायचा असेल तर अवश्य हो, पण या कृष्णासारखा हो, असला तसला कुठला होऊ नको म्हटलं. ही प्रेरणा काय व्हायचं आहे आणि त्याच्याकरता काय करावं लागणार आहे. मग ते कृष्णाचा मग कधी कधी जर आपण स्वतंत्र कधी अभ्यास करता आला तर करा. एका बाजूला श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उभा करा आणि एका बाजूला स्वामी विवेकानंदांचं चरित्र उभा करा. पहा तुम्ही तौलनिक दृष्टिकोनातून अभ्यास करा, कळेल आपल्याला काय आहे ते. ती परिस्थिती कृष्ण परमात्म्याच्या वेळेची परिस्थिती, स्वामी विवेकानंदांच्या वेळेची परिस्थिती पहा. कृष्ण भगवंताच्या वेळेस निर्माण झालेल्या परिस्थितीतून भगवंतांनी निर्माण केलेली समाजामधली जी काही वेगवेगळ्या तत्वाचं जे बीजारोपण भगवंतांनी त्या काळामध्ये गीतेच्या माध्यमातून केलं, तोच विचार कित्येक वर्षानंतर स्वामी विवेकानंदांनी समाजामध्ये फक्त भारत देशापुरतं नाही तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचून ते गीतेचं तत्त्वज्ञान पोहोच करावं. मला तर थोडंसं धाडस करून एक वाक्य बोलतो. मला तर असं वाटतं भगवंतांनी गीता अर्जुनाला सांगितली, गीतेचं तत्त्वज्ञान अर्जुनाला सांगितलं, पण गीतेचं तत्त्वज्ञान जगातापर्यंत पोहोच करायचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. स्वामी विवेकानंदांनी ते काम केलं, ते जगापर्यंत पोहोच केलं. अमेरिकेसारख्या एका ज्याला अतिशय संपन्न देश म्हटलं जातं तिथपर्यंत ते कार्य घेऊन जावं. आणि जाताना काय घेऊन जावं? केवळ आणि केवळ गीता नावाचा ग्रंथ घेऊन जावा, दुसरं काही नाही. आणि मग माझं नेहमीचं वाक्य आहे, गीता नावाचा ग्रंथ बरोबर घेऊन जाणं याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बरोबर घेऊन जाणं बस. आणि म्हणून तौलनिक दृष्टिकोनातून काय व्हायचं आहे आणि त्याच्याकरता काय करावं लागणार आहे, साधन आणि साध्य याचा विचार आपण करतो आहे. त्यामुळे काय आपल्याला काय करतोय हे एक समाजाला माहीत असतं, पण ते केल्याने काय व्हायचं आहे हे माहीत नाही. काय करतं करा हे काय व्हायचं आहे बघू जमल तसं चालत नाही, आपल्याला ठरवता आलं पाहिजे. इंग्रजीमध्ये आपण ज्याला एम म्हणतो, ज्याला मराठीमध्ये आपण ध्येय म्हणतो, आपलं काहीतरी ठरवावं लागतं आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने आपले प्रयत्न चालवावे लागतात. साधन आणि साध्याचा विचार मी सांगायला लागलो. भक्तीला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं? आपल्याकडे तत्त्वज्ञानाने अभ्यास करताना असा एक विचार मांडलेला आहे, कर्म नावाचं साधन साध्य प्राप्त झालं की संपून जातं, ज्ञान नावाचं साधन साध्य प्राप्त झालं की संपून जातं, योग नावाचं साधन साध्य प्राप्त झालं की संपून जातं. मी तुम्हाला तिन्ही उदाहरणं देऊन पुढं जातो. कर्म नावाच्या साधनाने फलप्राप्ती कोणती? शास्त्र सांगतं अंतःकरण शुद्धी. ज्ञान नावाच्या साधनाने फलप्राप्ती कोणती? ज्ञानात एव तू कैवल्यम मोक्ष. योग नावाच्या साधनाचं फल काय? योग चित्तवृत्ती निरोधः. पतंजली ऋषींनी योगशास्त्रामध्ये पहिलं सूत्र सांगितलं आहे, चित्तवृत्तीचा निरोध होणं याला योग म्हणा. चित्तवृत्तीचा निरोध होणं. ऐका जरा, कर्माचं फल काय? अंतःकरण शुद्धी. ज्ञानाचं फल काय? मोक्ष. आणि योगाचं फल काय? चित्तवृत्तीचा निरोध. अंतःकरण शुद्धी नावाचं फल, कर्माचं फल काय? अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय ज्ञान नाही, कित्येकदा आपण ऐकून आलो आहे. बरं, ज्ञानाचं फल काय? मोक्ष. माझ्या माहितीप्रमाणे 2-3 दिवसापूर्वी सिद्ध करून दाखवलं आहे, ज्ञानानेच मोक्ष कसा. यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ती उपाय शतैरपी तथा भक्तिम विना ज्ञानम नास्ती उपाय शतैरपी. या श्लोकाचाही अर्थ आपण बोलून आलो आहे. मग ते देवाच्या दारात उभा राहिल्यानंतर मोक्ष कसा मग ज्ञानाने कसा याचा सगळा अभ्यास आपण करून आलो. ज्ञानानेच मोक्ष, तत्त्वमसी या महावाक्याचा सगळा विचार केला. बरं, पुढं चला जरा. योगाचं फल काय? चित्तवृत्तीचा निरोध. चित्तवृत्तीचा निरोध. चित्त वृत्ती आणि निरोध. मला श्लोक आठवत नाही महाराज, परंतु चित्त या शब्दाच्या संबंधाने बोलत असताना एक भूमिका फार चांगली सांगितली योग वसिष्ठांनी.
ती भूमिका अशी सांगितली आहे. हा जो चित्त शब्द आहे की नाही, नीट ऐका, हा जो चित्त शब्द आहे तो मराठी भाषेमध्ये विग्रह करायचा झाला तर कसा करावा लागेल? चित्त अधिक त बरोबर चित्त असाच करावा लागेल की नाही? मराठीमध्ये आपल्याला विग्रह कराय म्हणजे फोडायचा आहे. विग्रह या शब्दाचा अर्थ फोडायचं. चित्त अधिक त बरोबर चित्त, म्हणजे चित्तवर त जर जोडला तर काय होईल? चित्त तयार होईल. आता ऐका, योग वसिष्ठांनी भूमिका अशी सांगितली आहे, हे जे चित्त आहे की नाही आणि त्याच्यावर एक त आहे की नाही, मुळात हे जे चित्त चित्त म्हणायला लागलात ना, ते चित्त म्हणत असताना मुळात आहे ती भूमिका चित्तचीच आहे. चित्त या शब्दाचा अर्थ चैतन्य. चित्त जे सांगितलं जातं त्याला चैतन्य असं म्हटलं जातं. आपण मागं ऐकलंय, परमात्मा कसा आहे? सत आहे, चित्त आहे, आनंद आहे. इथला जो चित्त शब्द आहे तो परमात्म्याच्या संबंधानेच आहे. त्यामुळे चित्त या शब्दाचा अर्थ चैतन्य. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा या संबंधाने. व्यापक आहे चैतन्य. कसं आहे? ते व्यापक आहे. मग त्या चैतन्याच्या अनुषंगाने मग त्याला जीवात्मा नाव, गौणात्मा नाव, मुख्य काय असेल ती नावं त्याला प्राप्त. ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ब्रह्मचैतन्य, ही नावं जरी आपल्याला दिलेली दिसून येत असतील तरी आहे ते सगळं केवळ आणि केवळ चैतन्य. एकमेव अद्वितीयम ब्रह्म अशी उपनिषदांनी भाषा आपल्याला सांगितली. आता ऐका नीट, आहे ते केवळ चित्त आहे. मग हे चित्त म्हणायला लागलो, त्याचं कारण काय? त्याचं कारण सांगताना शास्त्रांनी सांगितलं, आहे ते एका चित्तवर तचा आरोप झाला म्हटले. एका तचा आरोप झाला किंवा एका तचा अध्यास झाला. माया विचार करायचा झाला की अध्यास या दृष्टीने घ्या. आहे ते केवळ चित्त आहे, त्याच्यावर एका तचा अध्यास झाला किंवा आरोप झाला. आणि मग आरोप झालेली जी वस्तू आहे त्या आरोप झालेल्यामुळे त्या तचं आणि चित्त याचा अध्यास, या तचा अध्यास झाला, याचा आरोप झाला, म्हणून त्याच्यातून चित्त असा शब्द तयार झाला. मग आता काय झालं? ज्यावेळेस या चित्तचं ज्ञान व्हायला लागतं होतं, संपूर्णतः चैतन्य आहे असं जेव्हा चित्तचं ज्ञान होतं, थोडं वेदांतातला विचार मांडतो, चित्त आहे आणि त्याच्यावर त्याचा अध्यास झाला, याचा अर्थ चित्त काय झालं? खाली अधिष्ठान, आणि ज्याच्यावर अध्यास झालेला आहे ते काय आहे? त. आपण रज्जू सर्पाचा दृष्टांत ऐकला आहे, आपल्याला आठवतं आहे. रज्जू सर्प म्हणत असताना रज्जू म्हणून काय सांगितली? पाठ झाल्यावर का आमच्याकडे बी आता आम्ही तयार आहोत. गोंडे महाराज सांगतो तुम्हाला. हां, बरं झालं माझी म्हणजे तुम्ही उत्तर बरोबर दिलं. रज्जू म्हणजे काय? काय आहे? आम्ही असं आहे की रज्जू म्हणजे दोरी, ही कळाली पाहिजे पहिल्यांदा. आम्ही पाठशाळेमध्ये असताना आमच्याकडे भाऊ काय करायचे माहिती आहे का? आलं की विचारसागराचा पाठ चालू करायचे. आलं की म्हणजे हे याला आई येत नव्हतं ना, विचारसागराला बसवलं आल्या आल्या. मग ते रज्जू काय, हे आमच्याकडे नवीन नवीन विद्यार्थी आले आणि ते बसले ना, ते 8-10 दिवस रज्जू सर्प रज्जू सर्प रज्जू सर्प ऐकून एका विद्यार्थ्यांनी मलाच विचारलं, महाराज हे रज्जू म्हणजे काय हो? म्हणलं ऐकत काय होता मग तू इतके दिवस? ते म्हणून रज्जू म्हणजे काय? दोरी. बरं, आता त्याच्यावर तुम्हाला अध्यास नाम आभास कशाचा झाला आहे? सर्पाचा. बरं, आहे तिथं काय? दोरी. आणि त्याच्यावर तुम्हाला काय वाटायला लागलं? सर्प. बरं, आता ऐका, आहे दोरी, त्याच्यावर वाटायला लागलं सर्प, बरोबर आहे. आता मंद अंधकार होता म्हणून तुम्हाला त्या दोरीवर काय वाटायला लागला? सर्प. सर्प वाटण्याला कारण काय? मंद अंधकार. मान्य आहे. सर्प वाटण्याला कारण काय? मंद अंधकार एक. आणि रज्जूविषयीचं अज्ञान, हे दोरी आहे हे ज्ञान नाही, म्हणजे रज्जूविषयीचं अज्ञान हा सर्प नावाचा भ्रम होण्याला कारण ठरलं आहे. रज्जूविषयीचं अज्ञान, नीट ऐका, रज्जूविषयीचं अज्ञान हे सर्प नावाचा भ्रम व्हायला काय झालं? कारण ठरलं. मला हे सगळं चित्तमध्ये बसून दाखवायचं आहे. बरं, इकडं चित्ताकडे बसून दाखवायचं आहे. दोरीविषयीचं अज्ञान सर्प नावाचा भ्रम होण्याला कारण ठरलं. म्हणजे सर्प नावाचा भ्रम होण्याला कारण काय? तर दोरीविषयीचं अज्ञान. अज्ञान शब्द फार महत्त्वाचा आहे इथं. अज्ञान कशाचं? दोरीचं. आता ऐका, सर्प नावाचा भ्रम निवृत्त झाला म्हणजे आता आम्हाला सर्प वाटत नाही. म्हणजे सर्प नावाचा भ्रम निवृत्त झाला. तो कशाने झाला? रज्जूचं जे आत्तापर्यंत अज्ञान होतं ते अज्ञान गेलं आणि आता आम्हाला काय कळालं? ही काय आहे म्हणून? दोरी. हे काय आहे? दोरी कळालं. आणि हे दोरी आहे हे कळणं या शब्दाचा अर्थ ज्ञान. म्हणजे दोरीचं काय झालं तुम्हाला? ज्ञान. भ्रम होण्याला कारण दोरीचं अज्ञान आणि भ्रम निघून जाण्याला कारण दोरीचं. बस यालाच म्हणायचं वेदांत, दुसरं काही नाही. दुसरं याच्यापेक्षा काय वेगळं आहे मला सांगा. इतकी काय आहे? लोकांना वाटतं वेदांत अवघड आहे अवघड आहे अवघड आहे अवघड आहे. मी कित्येकदा सांगितलं, आमच्या गुरुजींची भाषा अशी होती ना, जे अवघड असेल ना तेच सांगायचं. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. ते पुन्हा पुन्हा सांगा पुन्हा. मला एका आमच्या महाराज मित्रांनी विचारलं, म्हटलं काय हो तुम्ही वेदांत सांगता, लोकांना कळतच नाही. मी म्हणलं मग सांगू नका. मी म्हणलं का कळत नाही?
ते म्हणलं काय माहिती. मी म्हटलं तुम्ही सांगत नाही म्हणून. तुम्ही सांगायला लागा, त्यांनाही कळायला लागेल ना. नाही असं कसं काय, न कळता कसं काय राहील. तुम्हाला सांगतो बरं, एक सांगू, वेदांताचा अभ्यास कधी करावा, वेदांताचा अभ्यास कधी करावा. आपल्याला काय वाटतं, काही लोक आता कुठं डोक्यात घुसतंय होय, ते डोक्यात सुद्धा म्हणत नाहीत, आमच्या कुठं टकुऱ्यात असं म्हणतात. मला बोलताना काही लोक आमच्या टकुऱ्यात कुठं आता घुसतंय होय असं. तुम्हाला सांगतो तुमच्या माहिती करता, हे साक्षीदार आहेत. आमच्याकडे पंचदशीचा पाठशाळेत चालायचा. दुपारी बरोबर 2ला तो पाठ असायचा. 2 वाजताचा पाठ असायचा. आम्ही विद्यार्थी 2च्या पाठाला कधी 2:05 कधी 10 मिनिटांनी आम्ही हजर राहायचो. पण आमच्या वेळेला एक 83 वर्षाचा म्हातारा मनुष्य आमच्या पाठशाळेपासून 2.5 किलोमीटर राहत होता, पण तो चालत चालत लंगडत लंगडत 1:45ला पाठाकरता हजर असायचा. 83 वर्षाचा वयोवृद्ध मनुष्य. काय जिज्ञासा असते वेदांत आहे. बरं काय चालत होतं तिथं? काही विनोद चालत नव्हते, गोष्टी चालत नव्हत्या. बरं काही तिथं काही एकमेकाला काही प्रसाद होता का, काय होतं का, काय होतं? 1:45ला तो येऊन बसायचा. भाऊ यायच्या अगोदर तो बसायचा 1:45ला येऊन. हे साक्षीदार आहेत त्याचे. आणि 2 सव्वा 2ला मग आम्ही आलो की मग भाऊ आमचा पाठ चालू करायचे. पण तो अतिशय 83 वर्षाचा म्हातारा मनुष्य. दुसरं सांगू तुम्हाला उदाहरण, जर तुम्हाला कधी अवांतर वाचनाची वेदांताच्या पुस्तकाची आवड असेल, मी 2 नावं सांगतो महात्म्यांची. एका कैलासवासी बापट शास्त्री यांची काही पुस्तकं वेदांतावरची मिळाली तर आवर्जून वाचा. आणि त्यांच्यानंतर त्यांचेच एक भाचे होते, वैकुंठवासी परमश्रद्धेय पंडित द वा जोग असं त्यांचं नाव आहे. पंडित द वा जोग. वेदांताचा अभ्यास करण्याकरता सगळ्यात उपयुक्त पुस्तकं म्हणजे पंडित दवाजोगांची. आता ते जे पंडित दवाजोग होते ते रेल्वेमध्ये कामाला होते. रेल्वेमध्ये कामाला असताना वयाचं 60 वर्ष झाल्यानंतर ते रिटायर झाले. आणि रिटायरमेंटनंतर त्यांना असंच बापट शास्त्रीचं म्हणजे त्यांच्या मामाचं एक पुस्तक हाताला लागलं. रिटायरमेंटनंतर काय करायचं. रेल्वेमध्ये कामाला होतो तोपर्यंत सेंट्रल रेल्वेचं असल्यामुळे फार व्याप असायचा. रिटायरमेंटनंतर त्यांच्या हाताला एक बापट शास्त्रींचं पुस्तक लागलं आणि ते वेदांताच्यावर असलेलं एक साधारण पुस्तक त्यांनी वाचल्यानंतर त्यांना वेदांताच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाल्यानंतर 60व्या वर्षानंतर त्या पंडित दवाजोगांनी अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 120 पुस्तकं वेदांतावर त्यांनी लिहिली. 120 पुस्तकं पंडित दवाजोगांनी लिहिली. आजही त्यांची पुस्तकं अतिशय सुलभ, म्हणजे तुम्हाला कोणताही वेदांतातला शब्द जर अडला तर पंडित दवाजोगांचं पुस्तक घ्यावं, त्यातला एक शब्द पाहावा, त्याची तुम्हाला त्याच्यात उत्तरं मिळतील. इतकं छान लिहिलं. त्यामुळे वेदांताच्या अभ्यासाला वयाची मर्यादा नसते, मला हे सांगायचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयामध्ये ते आकलन करू शकता. थोडा आपल्याला काय आहे, वेदांताकरता बुद्धीचा कस लागतो. वेदांताकरता सर्व इंद्रियाचं कान करून ऐकावं लागतं. तेव्हा आपल्याला त्याच्यातलं काय आहे सारग्रही तत्त्वज्ञान लक्षात येतं. मी साधारण विचार सांगतोय, फार अवघड नाही, फक्त त्याला थोडासा कळेल अशा भाषेत देण्याकरिता मला जे सांगायचं आहे. माझा मुद्दा कुठं चालला आहे पुन्हा एकदा ऐका. चित्त. मला हे चित्ताच्या संबंधाने बोलायचे आहे. तिथं 2 भूमिका मला सांगायच्या आहेत. एक योगाची भूमिका सांगायची आहे, दुसरी भक्तीची भूमिका सांगायची आहे. मला पुढं बोलायचं आहे. ठीक आहे, आपण भागवताचा किंवा कृष्णचरित्राचा अभ्यास आपण करतोय. कृष्णचरित्राच्या अभ्यासामध्ये आपण राजस्वी यज्ञामध्ये निर्माण झालेला जो भक्तीचा विचार आहे त्याचा थोडासा तात्विक दृष्टीने अभ्यास करतोय. आता ऐका, मुद्दा असा आहे, चित्त याच्यामध्ये आहे ते मूळ काय आहे? चित्त. आणि त्याच्यावर काय झाला आरोप? त. रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये आहे ते मूळ कोण आहे? रज्जू. आणि त्याच्यावर अध्यास कशाचा झाला? सर्प. तुम्हाला हा सर्पाचा अध्यास झाला, याला शब्द आपण ठेवला भ्रम. भ्रम म्हटलं काय आणि अध्यास म्हटलं काय? किंवा सोपं बोलू, आमचे गुरुजी म्हणायचे वाटणं. तसं नसून तसं वाटणं. अतस्मिन तद्बुद्धी ही अध्यास हा ब्रह्मसूत्र भाष्याने केलेलं लक्षण आहे. अतस्मिन तद्बुद्धी ही म्हणजे तसं नसताना तसं वाटायला लागणं, याला म्हणा अध्यास. आता तसं नाही आहे परंतु तसं वाटायला लागलं, याला अध्यास म्हटलं जातं. आता इथं सर्प नाही पण सर्प वाटायला लागला, काय म्हणणार तुम्ही याला? अध्यास. याला भ्रम म्हणणार. बरोबर आहे? बरं, म्हणजे तुम्हाला सर्पाचा भ्रम झाला. सर्पाचा भ्रम व्हायला कारण काय? दोरीचं अज्ञान. आता सर्पाचा भ्रम निवृत्त झाला, म्हणजे सर्पाचा भ्रम निवृत्त झाला, याला कारण काय? रज्जू दोरीचं ज्ञान. रज्जू म्हणा काय, दोरी म्हणा काय, दोरीचं ज्ञान. दोरीचं अज्ञान होतं तेव्हा भ्रम निर्माण झाला. दोरीचं ज्ञान झालं, भ्रम निवृत्त झाला. म्हणजे भ्रमाची उत्पत्ती अधिष्ठानाच्या अज्ञानात आहे आणि भ्रमाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानात आहे. दोरीला अधिष्ठान म्हणा. अधिष्ठान कशाला म्हटलं जातं? ज्याच्यावर, त्याला अधिष्ठान.
आणि अध्यस्त कशाला म्हणायचं? जे भासलं त्याला म्हणायचं अध्यस्त. आता सर्प भासला कशावर? दोरीवर. म्हणजे दोरी काय झालं? अधिष्ठान. दोरीवर काय भासलं? सर्प. म्हणून सर्प काय झाला? अध्यस्त. याला अधिष्ठान अध्यस्त संबंध म्हणतात. आता ऐका, हे जसं एक नाही दोरी रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर परवा प्रमाण देऊन आलोय आपण. या जगताचं सुद्धा असंच सांगितलं जातं, आहे ते सगळं ब्रह्म आणि त्याच्यावर आपल्याला हे वाटायला लागलं ते जगत, हे वाटायला लागलं. बरं, आता हे चित्त आणि चित्त एक नाही, त्याच्यात बघायचं झालं तर आहे ते चित्त आहे, चैतन्य आहे, त्याच्यावर एक त आपल्याला वाटायला लागलं, त्याच्यावर एक त आम्हाला जाणवायला लागलं. मग आहे ते चित्त, चित्तच्या अज्ञानामुळे तची निर्मिती झाली. ते चित्तचं ज्ञान झालं की त्या तची निवृत्ती होते. निवृत्ती होते म्हणजे काय होतं? ते चित्त आणि चित्त या दोघांची एकमेकाकडे गाठ पडल्यानंतर त्याच्यावरचा जो भासलेला त आहे की नाही, तर तो निघून गेला आणि आहे ते चित्त असं जाणवायला लागलं. आता प्रश्न निर्माण होतो, तो त निघून गेला म्हणजे कुठं गेला? तो त निघून गेला म्हणजे कुठं गेला? आता दुसरं विचारतो, ओके, सोपं विचारतो. दोरीवर काय वाटला होता तुम्हाला? सर्प. भासला होता की नाही? काय भासला? सर्प. आता दोरीचं ज्ञान झालं, बरोबर आहे. मग तो सर्प काय झालं? आता मला फक्त विचारा, निघून गेला म्हणजे कुणाच्या घरात गेला? हां, मला हे मुद्दा आहे. सांगा ती कुणाच्या घरात? आपण दुसऱ्याच्या घरात साप सोडायला फार तयार आहेत, नाही असं नाही. गेला कुठं मला सांगा? कुठं गेला? वारुळात गेला, माघारी जंगलात गेला, कुणाच्या घरात गेला, मग कुठे गेला? हां, नव्हताच. मग जाणवलं का होता? दोरीच्या अज्ञानामुळे. मग आपल्याकडे वेदांतांनी असा सिद्धांत एक केलेला आहे, कल्पिताची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. वृत्तीप्रभाकरामध्ये एक पंक्ती आहे, महाराजांना माहिती आहे, कल्पित पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है. आमचे गुरुजी इतकं जोरात सांगायचे नाही, कल्पित पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है. म्हणजे कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अध्यस्त पदार्थाची निवृत्ती म्हणजे अधिष्ठान रूप असते. म्हणजे आपल्याला भासलेला जो सर्प आहे, तो जो सर्प वाटायला लागला, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर तो सर्प दुसरीकडे कुठं गेला नाही, मग तो अधिष्ठान रूप झाला. म्हणजेच काय? त्याच्या अज्ञानामुळे भासला, आता त्याच्या ज्ञानाने त्याच्या रूप होऊन गेला, संपला. काही नाही, काही वेगळं झालं नाही. याच्याकरता आता हे जसं दोरी सर्पाचं आहे तसं जगताच्या संबंधाने सांगू आपल्याला. महाराजांचं एक प्रमाण आहे, अवघाची संसार. नाही, मला पुढलं द्यायचं आहे, तुम्ही आपलं पाठ असलेलीच प्रमाण देत बसता सारखे. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. वैकुंठशी गुरुवरे भाऊ या दृष्टांताकरता हे प्रमाण द्यायचे. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, इथं केला ब्रह्मरूप हा शब्द आहे की नाही, विठ्ठल स्वरूप म्हणून या. अवघाची संसार म्हणण्यामध्ये अध्यस्त आणि केला ब्रह्मरूप म्हणण्यामध्ये अधिष्ठान. मग हे ब्रह्मरूप अधिष्ठान काय झालं म्हणे? अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे ब्रह्माचं ज्ञान झालं की तो सगळाच्या सगळा संसार काय झाला? ब्रह्मरूप झाला. आणि मग आम्हाला वाटायला लागलं की अवघेची त्रिलोकी आनंदाची आता. मग वाटायला लागलं हे आता म्हणण्यामध्ये ज्ञान झाल्यानंतर असा त्याचा अर्थ करायचा आहे. जाऊ द्या, आपला विषय काय येतोय? चित्त आणि त. हे चित्त म्हणून चित्त चैतन्या पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी अशी भाषा वापरली. आता योगाने असं सांगितलं आहे, हे जे चित्त सांगितलं का नाही, या चित्ताच्या ठिकाणी अनेक वृत्ती आहेत. मुळात चित्त निर्माण झालं ते कशाने झालं? अध्यस्तच, अधिष्ठानाचं आपल्याला अज्ञान, ब्रह्माच्या अज्ञानामुळे झालं. हे चित्त वाटायला लागलं. बरं ठीक आहे, मग या चित्ताच्या ठिकाणी अनेक वृत्ती आहेत, त्यालाच वृत्ती ज्ञान असं म्हटलं जातं. आपल्याला सांगतो, या चित्ताच्या ठिकाणी निर्माण झालेल्या ज्या वृत्ती आहेत, त्या वृत्तीचा झालेला जो निरोध आहे त्यालाच योग असं म्हणा. मी योग शब्दाची व्याख्या सांगतोय. योग चित्तवृत्ती निरोध हा. हे योग करायचं म्हणजे नेमकं काय? योग, आता आम्ही योग करायला लागलो, योगाचा अभ्यास करायला लागलो, हे मोठे योगी आहेत म्हणजे नेमकं काय? योगी या शब्दाचा अर्थ ते काय करतात? ते काय करतात हे सांगताना पतंजली ऋषींनी सांगितलं, काही नाही, चित्तवृत्तीचा निरोध करण्याचा अभ्यास ज्याला जमला त्याला योग साध्य झालं. आता हे चित्तवृत्तीचा अभ्यास कसा, निरोधाचा अभ्यास कसा सांगतो माझ्या अल्पमतीने. चित्त कळालं, त्याच्या पुढं काय? वृत्ती, बरोबर आहे. वृत्त्या अनेक आहेत. वृत्ती म्हटलं की अनेक. आपल्याकडे ते वेदांतांनी एवढं सांगितलं आहे, अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे विषयापर्यंत गेली, त्या विषयाच्या आकार झाली, मग तो घट आहे, या विषयाचं ज्ञान झालं असं सांगितलं जातं. मी तुम्हाला सांगतो बघा आता गंमत कशी आहे. मी हा माईक आहे असं म्हणायला लागलो, हा खांब आहे असं म्हणायला लागलो, हे घड्याळ आहे असं म्हणायला लागलो, बरोबर आहे. आता हे माईक आहे हे म्हणणं हे सुद्धा वृत्तीज्ञान आहे.
आणि हा घड्याळ आहे हे म्हणणं हे सुद्धा वृत्तीज्ञान आहे. म्हणजे काय, माझ्या अंतःकरणातली वृत्ती या नेत्रेंद्रियाद्वारे म्हणजे डोळ्याच्याद्वारे या वस्तूपर्यंत गेली, या वस्तूच्या आकार झाली आणि ही वस्तू काय आहे याचं ज्ञान पुन्हा मला आतमध्ये करून दिलं, माघारी फिरली, मग मी म्हणायला लागलो हे माईक आहे. हे किती काळात होतं याचं सूक्ष्म चिंतन वेदांतांनी सांगितलं आहे. मुळात जाऊन पहा तुम्ही. मी हा माईक आहे असं कधी म्हणायला लागलो, जेव्हा माझी वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून या विषयापर्यंत गेली, या विषयाच्या आकार झाली आणि मग माघार येऊन तिनं सांगितलं, मग मी म्हणायला लागलो हे माईक आहे, हे माईक आहे. म्हणजे किती जलद गतीने होते ही बघा. बरं, लगेच थोड्या वेळाने मी घड्याळ पाहिलं की काय म्हणायला लागलो, मी हे घड्याळ आहे. मोबाईल पाहिला, मी म्हणायला लागलो हे मोबाईल आहे. ग्रंथ पाहिला, मी म्हणायला लागलो हे ग्रंथ आहे. वस्त्र पाहिलं मी म्हणायला लागलो वस्त्र आहे. आता ऐका, शास्त्रांनी काय केलं आहे, चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्तीचा निरोध. चित्त कळालं, वृत्त्या अनेक कळाल्या. आता निरोध कशाला म्हणायचं, निरोधाची व्याख्या सांगताना योगशास्त्रांनी अशी सांगितली आहे, पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय याच्यामध्ये असलेला जो काल आहे त्या कालाला निरोधाचा काल असं म्हटलं जातं. कठीण वाटू देऊ नका, फार कुठंतरी लांब चाललंय असं वाटू देऊ नका. सगळेजण कळतंय असंच मला दाखवा तरी कमीत कमी, कळू नाही तर न कळू मला, पण दाखवा तर मला काहीतरी, मला आता डोक्यात आलंय तर सांगू द्या. आज हे सगळं काय चाललंय बघा, कठीण वाटू, मी तुम्हाला परत दृष्टांत देणार आहे सगळे, नाहीतरी आज रविवार आहे, रविवारचे श्रोते हजर आहेत बरोबर, त्यामुळे आता थोडं बोलावंच लागणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, चित्तवृत्तीचा निरोध योग का चाललंय हे आपलं सगळं, आपल्याला पुन्हा फिरून कुठे यायचं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी करत असलेली भक्ती इथंच यायचं आहे. भक्ती किती सोपी आहे मला हे दाखवायचं आहे. कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा, योगापेक्षा सुद्धा भक्ती किती सोपी आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला ते किती पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या पदापर्यंत घेऊन जाणार आहे मला हे दाखवायचं आहे. परंतु कधीही आपल्याला दाखवत असताना तौलनिक काय आहे तुम्हाला सांगू का, भक्ती श्रेष्ठ आहे हे म्हणण्यामध्ये आणि याच्यापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे म्हणण्यामध्ये वाक्याला वजन कोणतं आहे मला सांगा बरं. हां, भक्ती श्रेष्ठ आहे हे म्हणणं आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे म्हणणं, वाक्याला वजन कोणतं येईल, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे म्हणण्याला वजन येईल. आणि ते वजन यावं म्हणून मी चिंतन करायला लागलो आता. हां, बरं नाही कळालं तसं सांगतो, अहो काय महाराज प्रवचन सांगतात, महाराज प्रवचन चांगले सांगतात, अहो जगातल्या सगळ्या महाराजापेक्षा हे चांगले सांगतात. आता सांगा कोणत्या वाक्याला वजन आहे, असं म्हणू नका कुणाला, पण एक सांगतो. हां, आहे का नाही, आपल्यात भावना काय येते बघा तुम्ही. योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ हे मला दाखवायचं असेल तर योग कळायला पाहिजे मला अगोदर. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे दाखवायचं असेल तर कर्म कळालं पाहिजे मला अगोदर. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवायचं असेल तर ज्ञान कळालं पाहिजे मला. आता कर्मज्ञानामध्ये वेळ घालवायची नाही, पण मी योगाचा फक्त विचार मांडतो. योग चित्तवृत्ती निरोध आहात, चित्तवृत्ती निरोध आहात. निरोध या शब्दाची व्याख्या करताना योगाने अशी केली आहे, पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय याच्यामध्ये असलेला जो अल्पकाल आहे त्यालाच निरोधाचा काल असं म्हटलं जातं. मी उदाहरण देतो तुम्हाला, कळेल असं बोलतो. आता हा ग्रंथ आहे असं मी म्हटलं आणि मग नंतर हे घड्याळ आहे असं म्हटलं. पहिल्यांदा मी म्हटलं हे ग्रंथ आहे आणि नंतर म्हटलं मी हे घड्याळ आहे. आता मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे, हे ग्रंथ आहे असं म्हटल्यानंतर मी घड्याळ आहे असं म्हणायला लागलो. हा ग्रंथ आहे असं म्हटल्यानंतर आणि घड्याळ आहे असं म्हणायचं आणखीन आहे म्हणलेलो नाही मी घड्याळ आहे असं म्हणलो नाही, हे ग्रंथ आहे एवढंच म्हटलो. आणि हे घड्याळ आहे हे म्हणायचं आहे किंवा याचं ज्ञान व्हायचं आहे. या दोन वृत्तीच्या मध्ये एक सूक्ष्म तुम्हाला काय मानावं लागणार आहे, अंतर मानावं लागणार आहे का नाही, आहे का नाही सांगा अंतर. तुम्ही म्हणाल फार सूक्ष्म आहे, फार नाही, फारात फार सूक्ष्म आहे, मला माहिती आहे खूप सूक्ष्म आहे, पण मानावं लागणार आहे का नाही सांगा. नाही, आणखीन एकदा सांगतो, हा ग्रंथ आहे आणि हे घड्याळ आहे. शास्त्र सांगतं पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय. उपशम या शब्दाचा अर्थ काय, थांबणं. उपशम म्हणजे थांबणं. हे कुठं आलं हेही सांगून जातो कोणत्या पुस्तकामध्ये. कोल्हटकरांचं एक योगदर्शन नावाचं पुस्तक आहे, कोल्हटकरांचं, आवर्जून वाचा. योगाचा ज्याला चांगला अभ्यास करायचा आहे कोल्हटकरांचं ते पुस्तक घ्या. सगळा विस्तार कोल्हटकरांनी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. काय म्हणायला सांगायचं आहे, हा ग्रंथ आहे हे म्हणायला लागलो आणि हे घड्याळ आहे मला म्हणायचं आहे. उपशम या शब्दाचा अर्थ थांबणं
आणि अनुदय या शब्दाचा अर्थ अनुदय, अनुदय, उदय म्हणजे निर्माण आणि अनुदय म्हणजे आणखीन निर्माण झालं असं आहे. उदय म्हणजे निर्माण आणि अनुदय म्हणजे निर्माण झालं नाही. ग्रंथ आहे असं म्हटलं, ही वृत्ती थांबली. घड्याळ आहे, ही वृत्ती आणखी निर्माण व्हायची आहे. या दोन्हीच्या मध्ये कुठंतरी अंतर मानावं लागेल का नाही तुम्हाला? सूक्ष्म आहे का नाही सांगा? सूक्ष्म अंतर, शांत, की तिथं त्या वृत्तीला, त्या अंतराला विषयच नाही. काय आहे? वृत्तीला विषय असतो. ग्रंथ आहे हा वृत्तीचा विषय झाला, घड्याळ आहे हा वृत्तीचा विषय झाला, ग्रंथ आहे हा वृत्तीचा पहिला विषय झाला, हे घड्याळ आहे हा वृत्तीचा दुसरा विषय आहे. मग या दोन वृत्तीमध्ये निर्माण झालेल्या या विषयामध्ये कुठंतरी थोडं सूक्ष्म अंतर तुम्हाला मानावं लागणार आहे का नाही? फार कमी आहे. मग शास्त्र म्हणतं ते जे अंतर कमी आहे की नाही, अल्पकाल आहे. अर्धा सेकंद म्हणा, नाहीतर अर्ध्यातला अर्धा म्हणा, ते पाव सेकंद काय ते मीटर लावायचे ते लावा, तेवढं फार कमी आहे. शास्त्र सांगतं ते जे कमी अंतर आहे की नाही, ती जी थांबली की नाही वृत्ती तिथं, त्यालाच निरोध म्हणायचं म्हटलंय. त्यालाच निरोध म्हणायचं. ती जी वृत्ती थांबलेली आहे ना, त्यालाच निरोध म्हणायचं. मग योगाने काय करायचं? ती जी वृत्ती थांबलेली आहे, म्हणजे पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तीचा अनुदय, याच्यात जे थोडंसं अंतर आहे, हे अंतर वाढवत 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 जाणं, यालाच योग म्हटलं जातं. हे वाढवण्याकरिताच योग शिकायचा असतो. आणि हे वाढवत 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 गेल्यानंतर एका ब्रह्माकार स्थितीपर्यंत गेलं की त्याला जे आपल्याकडे सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी म्हटलं जातं, त्या निर्विकल्प समाधीपर्यंत हा जीव पोहोचतो. आणि मग सर्वम खलविदम ब्रह्म या अवस्थेमध्ये गेल्यानंतर ही योगाची स्थिती येते. मान्य आहे. हे या पद्धतीने आम्हाला निर्विकल्प समाधी सांगितली. पण आता मला सांगायचं आहे, हे अंतर वाढवण्याकरता काय लागतात? दोन गोष्टी लागतात असं योगशास्त्राने सांगितलं. त्याच्याकरता पहिली गोष्ट सांगितली वैराग्य पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगितली अभ्यास पाहिजे. ह्या वाढवण्याचा अभ्यास म्हणून योगाभ्यास करण्याकरता बसावं लागतं. बसण्याकरता मग त्याच्याकरता ते आसन कोणते करायचे, मग ते प्राणायाम नेमका कोणता करायचा, मग ते कुंभक कसा करायचा, रेचक कसा करायचा, हे सगळे त्याचे अंग आहेत. हो, तो म्हणजे योग नाही आहे. हे त्याच्याकरता लागलेली ही सगळी अंग आहेत. हे त्याच्याकरता मग तुम्हाला स्थिर व्हायचं आहे ना, बसायचं. स्थिर होण्याकरिता बसता आलं पाहिजे नीट. स्थिर होण्याकरता आसन घालून बसता आलं, मग ते वज्रासन असेल, काय असेल ते असेल. स्थिर होण्याकरता लागतं महत्त्वाचं. मी आदरणीय डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सरांकडे जात होतो योग शिकायला. मला त्यांनी खूप चांगली आसनं शिकवली, वेगवेगळी आसनं. पण त्या सगळ्या आसनामध्ये ते एक सुखासन नावाचं आसन आहे. त्याच्यामध्ये त्या शवासन नावाचं एक आसन आहे. शेवटी सांगतात ते शवासन म्हणजे असं ते झोपवतात आणि झोपल्यानंतर ते सांगत राहतात एक एक, आता तुम्ही काय करा, तुम्ही म्हणजे हे डोकं म्हणजे तुमचं नाही असं मनात स्वीकारा. आपण ते डोक्याचा विचार करायचा. मग म्हणतात हात म्हणजे मी नाही असं करा. हे आपलं ते अन्नमय कोश प्राणमय कोशासारखंच आहे. मग मला त्यांनी ते हे केलं आणि मग त्याने मला सांगितलं आता ते एक 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 करा. मग मी ते एक 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 नाही 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 करत जे असा पडलो, जे झोपलो, ते पाऊण तास उठलोच नाही मला हे. आणि मग मला सगळं झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी एकदा विचारलं तुम्हाला कोणतं आसन आवडलं? म्हटलं शवासन. आसन हे शवासन जाऊ द्या, विनोदाचा भाग. वज्रासन सांगितलं जातं आपल्याकडे. सुखासन म्हणजे असं व्यवस्थित बसणं. वज्रासन आपल्याला ती मांडी व्यवस्थित असं घालून त्या ह्याच्यावर चौड्यावर बसायला लावतात ते, म्हणजे हां पद्मासन. काय तुम्ही बी केलेत का? बरं झालं, काय हरकत नाही. असू द्या, ज्या चांगलं आहे, केलेलं चांगलंच आहे. काय आहे हे आसनं सगळी सांगितली कशा करता? हे सगळं आम्हाला वृत्ती स्थिर करण्याकरता देत असलेले. तुम्ही तुमच्या शरीराला व्यवस्थित सांभाळा. मनशुद्धी आणि शरीरशुद्धी या दोनही शुद्धी आमच्या वृत्तीशुद्ध स्थिर होण्याकरिता म्हणून अनुकूल म्हणून या सगळ्या सांगितल्या जातात. आरंभाला आपल्याकडे 3 महिन्याचा कोर्स आदरणीय डॉक्टर साहेब घेतात आणि मग त्याच्या पुढं असणारा प्राणायामाचा कोर्स, कुठं आणखी मग ते हठयोगाच्या भूमिका, राजयोगाच्या भूमिका वगैरे वगैरे सगळ्या सांगितलेल्या दिसून येतात. मुद्दा माझा कुठाही नीट ऐका. याच्यामध्ये वृत्ती निरोध करता आली पाहिजे. ती वृत्ती निरोध करण्याकरता अभ्यास नाम या आसनाची आणि प्राणायाम कुंभक रेचक याचा सगळा अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्याकरता वैराग्यही तेवढंच लागतं. ज्ञानोबराय बोलतात तहानी लिया तहानची पियावे आणि भुके लिया भुकची खावे. ऐका ना ज्ञानोबरांचं भाषा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात योगाभ्यास करत असताना तहान लागल्यानंतर पाणी पिलो असं समजायचं, पाणी प्यायचं नाही. भूक लागल्यानंतर मी जेवण केलं असं समजायचं. हळूच उगं चालू कीर्तन प्रवचनात चालू करायचं नाही असला कार्यक्रम. कोणी कुठे इकडून काढतं, कोण वाटाणे काढतं, कोण फुटाणे काढतं, कोण शेंगदाणे काढतात, कोण कुठं कुणाच्या खिशात काय काय हेही मला माहीत आहे. नाही असं नाही. नाहीच काय जमलं की एकीकडून तंबाखू काढतात, एकीकडून चुना काढतात. चांगलं चाललंय हे. काही हे असलं नाही चालत. नाही चालत हे. मला सांगा योगामध्ये हे चालत नाही. योगाचा अभ्यास करण्याकरता तुम्हाला वैराग्य सांगितलं.
तुम्हाला तिथं थांबा, त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी योगाच्या माध्यमातून आम्हाला तिथपर्यंत जरी घेता जाता येत असलं तरी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सामान्य जीव हा असोनी संसारी, जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा या हरिपाठाचा अधिकारी सामान्य जीव आहे. भक्ती करता लागणारा जीव हा योगाभ्यासापर्यंत जाण्याकरता लागणारा जीव वेगळा आणि भक्ती करता लागणारा जीव वेगळा. सामान्य जीवाला ते जमणार नाही. मग तिथपर्यंत जायचं आहे ना, निर्विकल्प समाधीपर्यंत जायचं आहे ना, मग एक काम करा म्हटले, सोपेवर आम्हा सांगितले संती, टाळ हाती दिंडी घेऊन नाचा. तुम्ही एवढं जर करा, हे करता करता सुद्धा तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. म्हणून सोपा मार्ग आम्हाला सांगून ठेवला. या भक्तीचा विचार करत असताना कर्माचं फल काय, अंतःकरण शुद्धी, ज्ञानाचं फल काय, मोक्ष, योगाचं फल काय, चित्तवृत्तीचा निरोध, भक्तीचं फल काय, भगवंताची प्राप्ती. आता पुढे आणखी एक सांगतो. आता नीट ऐका. आपला विषय चालला होता भक्तीला साध्य म्हणायचं का साधन. आता मी हे वाक्य सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हिला साधन म्हणायचं का साध्य. कर्माचं फल मिळालं, अंतःकरण शुद्धी, कर्म नावाचं साधन संपलं. ज्ञानाचं फल मिळालं, मोक्ष, ज्ञान नावाचं साधन संपलं. योगाचं फल मिळालं, चित्तवृत्तीचा निरोध, योगाचं फल संपलं. भक्ती, भगवंताची प्राप्ती झाली, भक्ती नावाचं साधन संपलं असं होत नाही. उलट भगवंताची प्राप्ती झाली की भक्ती नावाचं साधन वाढलं. म्हणून म्हटलं भक्तीला साधन म्हणायचं का साध्य म्हणायचं. दोन्ही गोष्टी आम्हाला सांगितल्या शास्त्रांनी. साधन भक्ती एक आहे आणि साध्य भक्ती एक आहे. भगवंताची प्राप्ती होईपर्यंत केलेली भक्ती साधन भक्ती आहे आणि भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर केलेली भक्ती ही साध्य भक्ती आहे. पांडवांकडे या दोन्ही भक्ती होत्या. नीट ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला भेटायला येण्याच्या अगोदर देव भेटायला यावा ह्या तळमळीनं करत असलेली भक्ती ही साधन भक्ती आहे. आणि एकदा साधन भक्तीने तो परमात्मा प्राप्त झाला की आता परमात्म्याच्या प्राप्तीकरता भक्ती करायची नसते, परमात्म्याच्या भजनात भक्ती करायची असते. मग त्याच्याकरता मग जेव्हा भगवंताची प्राप्ती होते, जरा पुढं बोलू, भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर केलेल्या भक्तीने भगवानच आपल्या घरची सेवा करायला लागतो. हे राजसूय यज्ञाचं उदाहरण आहे. लक्षात आलं का. पहा, भक्तीने भगवंताची प्राप्ती आणि एकदा भगवंताची प्राप्ती झाल्यानंतरही भक्तीची कास नाही सोडली की भगवानच आपल्या घरची सेवा करायला लागतो. म्हणून राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी पत्रावळी उचलण्याचं काम करावं, साधूंच्या आलेल्या पायी धुण्याचं काम करावं. का करावं हे, कारण भगवान म्हणतात मला या पांडवांनी मला तर प्राप्त करून घेतलंच, पण घेतल्यानंतर सुद्धा भक्तीला सोडलं नाही. म्हणजे ज्ञानाच्या पुढेही चालू असलेली भक्ती भगवंताला आपल्याकडे खेचून आणते. सुखे येतो घरा नारायण, नलगती सायास जावे वनांतरा. त्याच्याकरता वेगळं काही करायची आवश्यकता राहत नाही, वेगळं काही मांडायची गरज राहत नाही. हे तत्त्व आपल्याला भक्तीचं सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं जातं. आणि मग अशा पद्धतीचा भक्तीचा विस्तार सगळा झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथून द्वारकेमध्ये येतात. द्वारकेमध्ये आल्यानंतर सगळीकडे विचारपूस झाली, कौतुक झालं. अनेक जनता दरबार सगळा भरला. सगळीकडे व्यवस्था आहे का, चाललंय का. राजसूय यज्ञाकरिता इंद्रप्रस्थामध्ये गेल्यानंतर इकडे काय काय झालंय, काय कमी काय जास्त सगळीकडे पाहायला लागले. वसुदेवांकडे गेले, त्यांना एकदा भेटले. वसुदेव देवकींना दोघांनाही भेटले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या येण्याने वसुदेव देवकींना आनंद झाला. राजसूय यज्ञ भगवंतांनी व्यवस्थित पार पडलेला होता. वसुदेवांनी भगवंताकडे पाहिलं. बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दोघे भेटल्यानंतर काय सांगितलं जातं म्हणे, वसुदेवानी कृष्णाकडे पाहिलं आणि अक्षरशः 2 हात जोडले. वसुदेवानी भगवंताला कळे ना आपले वडील आपल्याला का हात जोडायला लागलेत. आणि हात जोडल्यावर विचारलं काय झालं बाबा, का तुम्ही हात जोडायला लागलात. कारण हात जोडणं 2 पद्धतीचं असतं. बघा तुम्ही काही वेळेस पोरं ऐकणं गेली की नाही आपण याच वेळेस हात जोडतो, असं करतो. आता तुझ्या पुढं हात जोडले बाबा, आपली पोरं असंच. मग तसं झालं का काय वसुदेवाचं. नाही, वसुदेवाने हात कधी जोडले. वसुदेवाचा हात जोडणं आणि आपल्या हात जोडण्यामध्ये वेगळा फरक आहे. वसुदेवाने असे हात जोडले, अंतःकरण हृदय भरून आलं. भगवंतांनी विचारलं कृष्णाने काय झालं बाबा. काही नाही म्हटले, सगळा वृत्तांत मला कळालाय. राजसूय यज्ञ व्यवस्थित तू पार पाडलास. पांडवांच्याकडे कशा पद्धतीने ही यज्ञ पार पाडला, त्या बंदीखान्यामध्ये असलेल्या राजांना कसं दर्शन दिलं, कशी मुक्ती त्यांना प्राप्त झाली, हे सगळं ऐकलं. ठीक आहे बाबा, काही नाही म्हटले. माझी एक विनंती आहे. म्हटले काय विनंती आहे. काही नाही म्हटले, ते जे आत्मज्ञान सांगितलं जातं ना, त्या आत्मज्ञानाचा उपदेश तू मला कर म्हटले. मला ते आत्मज्ञान सांग. कोण म्हणतायत. वसुदेवजी. कोणाला. कृष्णाला. भगवान हसायला लागले. काय सांगता बाबा तुम्ही. म्हटले मी तुमच्या पोटी जन्माला आलो, मलाच म्हणता बापाला सांगा. आता आपली इच्छा नसताना पोरं
आपल्याला सांगतात, बरोबर आहे की नाही, काही कळत नाही तुम्हाला, हे असं असतंय, बरोबर आहे की नाही. इथं भगवान वसुदेवजी म्हणतात सांगा मला आत्मज्ञान द्या. भगवान स्मितहास्य करतात, बलरामानी खुणवलं आणि मग भगवंतानी काही तत्त्वज्ञानाचा उपदेश वसुदेवाला केला असं भागवतांनी सांगितलं आहे. तत्त्वज्ञानाचा उपदेश केला वसुदेवजींच्या ठिकाणी, अंतःकरणामध्ये ते आत्मज्ञानाच्या भूमिका सगळ्या तयार झाल्या. मग या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने वेदांतांनी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या भूमिका एका पट शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापती, असंशक्ती, पदार्थ, वाहिनी आणि तुर्यगा असे टप्पे त्या भूमिकेचे मांडले जातात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा द्वारकेत येतात, आपल्या दरबारामध्ये येतात. व्यवस्थित पद्धतीने हा दरबार सगळा चालू होता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जसं इंद्रप्रस्थाकडे आणि हस्तिनापुराकडे पांडवांकडे लक्ष आहे, तसं द्वारकेकडेही लक्ष आहे. मध्ये भगवंताला गोपाळांची आठवण यायची, मध्ये गोपाळांची आठवण यायची, गोपिकांची आठवण यायची. आता वाटायचं कधीतरी एखादा गोपाळ तरी भेटायला यावा, कधीतरी एखादी गोपिका भेटायला यावी. असं आहे, भगवंताला जेवढी आठवण येत होती तेवढीच आठवण गोपाळाला आणि गोपिकांना सुद्धा येत होती. या आठवणीमध्ये तीव्रता आठवण ज्याला होती तिचं नाव राधा. राधेला तीव्र आठवण असायची भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. आणि मग जेव्हा राधेला हे कळालेलंच होतं, माहीतच होतं तिला की आपला कान्हा आता द्वारकेचा राजा झालेला आहे, आणि म्हणून एके दिवशी राधा असं विचार करते की आपल्या कान्ह्याला भेटायला गेलंच पाहिजे म्हटले. आणि म्हणून राधा स्वतःहून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरिता द्वारकेमध्ये येते म्हणे. आणि द्वारकेमध्ये येते एकदम दरबारामधून आतमध्ये त्या जो आतला जो कौटुंबिक जीवनातला जो काही प्रशस्त अशा पद्धतीचा महाल असतो, त्या दरबारातल्या त्या महालामध्ये आल्याबरोबर राधेला पाहिल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण एकतर सगळे राधेला पाहिल्यानंतर अशा टकामका बघायला लागले, कोण बाई येईल, सगळे बघायला लागले, एकदम सगळे पाहायला लागले. तेवढ्यामध्ये कुणीतरी बातमी जीच कळवली इकडं रुक्मिणीला, सत्यभामेला. ते म्हटले कुणीतरी आली आहे म्हटले बाई, आणि ती म्हणते मला कृष्णालाच भेटायचं आहे. कृष्णा अरे तुरे बोलती म्हटले. आता द्वारकेच्या राजाला अरे तुरे बोलणारं कोण आहे म्हणून बघण्याकरता, आणि बाई कोण बोलते हे बघण्याकरता त्या बायका जास्त गोळा झाल्या. सगळ्या बाया अशा गोळा झाल्या आणि बघायला लागल्या. पाहायला लागल्यानंतर गंमत अशी झाली, राधेला पाहिल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या आसनावरून उठतात, धावत जातात आणि एकदम राधेला भेटतात, कडकडून मिठी मारतात. भगवान बघत नाहीत, इथं दरबार चालू आहे, आपण द्वारकेचे राजे आहोत, आपल्याला एक नाही 16,000 हे सुद्धा विसरून गेला भगवान. काही विचार करत नाहीत, जाऊन भेटतात. राधा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहते, भगवान राधेकडे पाहतात. एवढंच नाही, राधेला घेऊन आतमध्ये येतात, आपल्या आसनावर जवळ बसवतात आणि म्हणतात राधे खरं सांगू का, माझ्या मनात आत्ताच आलं होतं ग, आत्ताच आलं होतं की कधीतरी खरंच माझ्या गोकुळातल्या लोकांची आठवण आली होती, गोपाळाला भेटावं असं वाटत होतं, गोपिकांना भेटावं असं वाटत होतं. पण द्वारकेचं राजेपण हे मोठेपण आलेलं असल्यामुळे त्या वेळी ती कर्तव्य पार पाडावी लागतात. खरंच माझ्या मनामध्ये आलं होतं आणि तू एकदम हजर झाली. मग काय चाललंय, नंदबाबाचं काय चाललं, यशोदेचं काय चाललं, पेंद्या काय म्हणतोय, अमुक काय तमुक काय, सगळ्या जुन्या गोष्टी चर्चा चालू झालेल्या होत्या. ह्या सगळ्या 16,108 अशा बघत होत्या महाराज. हां, आता काय करायचं, बोलायचं कुणी पण, हां कोण बोलणार, कोणी तिथं पुढे यायला तयार नाही. भगवान एवढ्यावर गप्प बसले नाहीत. भगवंतानी तिकडं पाहिलं. बरं, ह्याच्यातल्या सगळ्यात जास्तीत जास्त राग यायला लागला सत्यभामीला. ती जरा जास्त तिचा अहंकार होता रूपाचा. आपण पहिलं ऐकले सत्यभामा कोण आहे, ती सतराजिताची मुलगी होती. तिला अहंकार झालेला होता आणि ती बघायला लागली मी खरी रूपवान म्हणून. या सगळ्या 16,108 बायकामध्ये मी काय आहे, रूपवान आहे. आणि मला कधी इतक्या गोड कौतुकाने मला विचारलं नाही, कधी गोड बोलले नाहीत, जवळ कधी बसून सगळ्या माणसा देखत मला कधी, बघा तुम्ही आहे का नाही, कधीतरी आम्हाला फिरायला नेलंय का, कधीतरी आहे का, उगा किती दिवस आम्ही हे काढायचं, काय नाही ते बोलत राहतात. हे सगळं आपण सगळं ऐकूनच मंदिरात येतो, ती गोष्ट निराळी, बरोबर आहे का नाही. मग जी सगळ्या 16,108 बायका पाहायला लागल्या आणि मग त्याच्यामध्ये सत्यभामेला जास्त राग आलेला. भगवंताला काही त्याचं घेणं देणं नाही, यांना राग आलाय का नाही आलाय तेही भगवान काही पाहत नाहीत. भगवंतानी काय केलं, सगळीकडे त्या राधेला बोलता सत्यभामेला हाक मारले, ए सत्यभामे इकडे म्हटले. सत्यभामा एकदम आले, काय प्रभू, काय नाही म्हटले, दूध घेऊन ये चांगलं. काय झालं असेल हो सत्यभामेला, एकतर ते तिला घेऊन बसलेले आहेत आणि बसले आणि तिच्या समोर मला काम सांगतात. बरं, दास्या नव्हत्या का तिथे, एवढ्या मोठ्या दासी होत्या, कोणाला तरी म्हणायचं अतिथी आलेले आहेत आपल्याकडे, हे तसं नाही केलं भगवंतानी. बरं, भगवंतानी दुसरीचं नाव कुणाचं घेतलं नाही. जी जास्त तिलाच बोल, इकडे तू इकडे ये. सत्यभामा आली आणि सत्यभामा विचारलं काय, दूध घेऊन ये. तिला एकदम असा चेहऱ्यावर चिंता, पण बोलणार काय, आज्ञापालन. राग आला तरी नवऱ्याला उलटून बोलायचं नाही, ही परंपरा आहे त्या काळातली. तुम्ही लगेच इतकं असं करणार,
त्या काळातली. आता शक्य नाही ते. किती जरी राग आला तरी बोलायचं नाही नवऱ्याला, उलटून बोलायचं नाही. पतिव्रतेचा धर्म सांगत असताना काही आम्हाला लक्षणं सांगितली. सत्यभामीने सत्यभामा शांत राहिली, आतमध्ये गेली. दूध आणि मग सगळ्या बायका गोळा झाल्या आणि सगळ्यांनी विचारलं, काय गं तुला काय म्हटले, काय म्हटले, कोण आहे ती बाई, काय आहे ते बाकीच्या. ते गबा दूध सांगितलंय म्हटले मला आणायला. मग दूध गरम करायला सत्यभामीने मग सांगू का, नाही नाही मीच करणार. सत्यभामीच्या मनातमध्ये काळं वेळ आलं आणि ती म्हटली हिला दूध पाहिजे ना, असं दूध गरम करते आता. सत्यभामीने जे दूध गरम केलं, अहो एवढं कडक, त्याचे काही ते सेल्सिअस असतात म्हणे, ते गरमचे काय असतात ते. आता सायन्सच्या लोकांना, डॉक्टर साहेब आहेत ना आपल्याकडे, यादव डॉक्टर साहेब, त्यांना माहीत असेल ते सायन्समध्ये ते किती सेल्सिअस असतं काय असतं. एवढं गरम झालं, एवढं गरम झालं ते दूध, एवढं गरम झालं ते, इतकं गरम. बाकीच्या अगं झालं ना, नाही नाही आणखीन होऊ दे, तिला आज दाखवतेच त्या राधेला कोण आहे ती आलेली का नाही, सटवी उग हळूच दिली बरं. तुम्ही मनावर कोणी लावून घेऊ नका. जी काय शिव्या, आता काय काय शिव्या येतात न सांगितलेल्या बऱ्या, बरोबर आहे. जी काय तिच्याकडे इतका भरणा असतो महाराज बायकांकडे शिव्याचा. तुम्ही काय करायचं, कधी कधी बायात भांडणं लागली आणि ती भांडणं झाल्यानंतर एखाद्या बाईला जेव्हा ती भांडणं सांगायला लागते तेव्हा खऱ्या शिव्या बाहेर येतात पाहिजे. बघा तुम्ही, तेच प्रत्यक्ष येत नसतात, त्या बाईच्या तोंडावर येत नसतात, ते इकडे येतात. मग जी तिनं ती जी काढलं ती जवळजवळ काय इतक्या शिव्या, एखादी शिवी विसरली तर दुसरी ते सांगाय हां ही एक दी. बरं ते भरणं काही कमी आहे काय महाराज, 16,108 म्हणल्यानंतर काय कमी होणार आहे काय, एवढा भरणा. आणि मग ते इतकं नाही नाही तसली अद्वा तद्वा शब्द बोलायला लागली सत्यभामा. राधेला नावं ठेवायला लागली, कृष्णाला. मग काय बायका नावं ठेवतात पण मागं ह्यांना तरी कळू नये का. मग ते चालू केलं तिनं. मग ती आम्ही एवढ्या असताना सुद्धा त्या राधेला जवळ घेतलंय मला त्यांच्या पुढं सांगतात दूध आणायला, कळू नये का. बरं या वयात हे शोभतंय का. पुन्हा आणखी हे काय बोलायला सुरुवात केली. एवढंच सगळं ते आपलं राधा आणि कृष्ण दोघांचं बोलणं चाललंय, त्यांना काही घेणं देणं नाही. ते आपलं त्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत, कसं झालं काय चाललंय, नंदबाबाचं काय, यशोदेचं काय, अमुक काय तमुक काय सगळं झालं. आणि मग तिने ते कडक असं केलेलं गरम, इतकं गरम दूध केलेलं आणि त्यातल्या त्यात ते चांदीच्या ग्लासात, ते ग्लासमध्ये काय असतंय, कपात आणलेलं दूध जरा पोळत तरी नाही, हां बरोबर आहे, पण ते स्टीलचं मध्ये आणतात. आमचे दादा सांगत असतात एखाद्या वेळेस त्या स्टीलमधलं दूध थंड होतं पण ती स्टीलची जात अशी आहे ती थंड होत नाही असं दादा सांगतात, मी नाही सांगत. ते स्टील मात्र थंड होत नाही. त्याच्यामध्ये आणलं ते त्या स्टीलच्या ह्याच्यामध्ये आणलं. आता होतं का नव्हतं कोणाच ठाऊक त्यावेळेस मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये घेऊन आले आणि ते दिलं राधेच्या हातामध्ये. राधेने भगवंतांनी सांगितलं राधे घे दूध. राधेला काय, भगवान कृष्ण परमात्मा जे म्हणतील ते सगळी पूर्व दिशा महाराज. तिचं काही नाही, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. तिला काही नाही विषय. तिला ह्या सत्यभामा ह्या सगळ्यांनी दूध मला गरम दिलंय का काय झालंय, मी कुठं बसले आहे, मी काय बोलते आहे. मूळ भक्ती अंतःकरणात ज्या भक्ताची साठवलेली असते त्याला काही घेणं देणं पडलेलं नसतं. त्याला काही कोणत्याही व्यवस्थेची गरज नसते, कारण व्यवस्थेची गरज कोणाला नसते. जो अवस्थेला पोहोच झालेला असतो त्याला व्यवस्थेची गरज नसते. जो अवस्थेला पोहोच झालेला आहे त्याला काय व्यवस्थेची गरज आहे. आळंदीहून पालखी सोहळ्यामध्ये चालत येणारा निष्ठावंत वारकरी, त्या वारकऱ्याला पाणी मिळो अथवा न मिळो, भाकरी मिळो अथवा न मिळो, त्याला कसल्याही व्यवस्थेची आवश्यकता नसते. का, कारण त्याचं मन हे माऊलीमय झालेलं असतं. पंढरपूरला जाणारा वारकरी त्याचं मन माऊलीमय झालेलं असतं. तुम्ही आम्ही करायचे असतात व्यवस्था, पण त्याला त्या व्यवस्थेची आवश्यकता नसते. त्याला त्याच्या ताटामध्ये तुम्ही पंचपक्वानाचं जेवू घातलं काय आणि भाकरी आणि पिठलं जेवू घातलं काय, त्याला दोन्ही सारखंच झालेलं असतं. त्यामुळे राधेला जवळ आसनावर बसवलं काय, खाली बसवलं काय, गरम दूध दिलं काय आणि थंड दूध दिलं काय, तिला काही त्याच्यावर परिणाम होत नव्हता. तिनं ते दूध घेतलं, गटगटा छानपैकी सगळं व्यवस्थित पिऊन टाकलं. सगळ्या त्या 16,108 अशा बघत होत्या. आता तरी असं करेल, मग करेल, असं करेल, काही नाही. राधेला काही झालं नाही. छानपैकी दूध सगळं व्यवस्थित तिनं प्राशन केलं. दूध पिऊन झाल्यानंतर बोलणं झालं आणि मग भगवान राधा म्हणायला लागली, कृष्णा झालं म्हटले, आता भेटणं झालं, मला भेटायचं होतं, बोलायचं होतं, बोलले, आता मी जाते. भगवान म्हटले नाही, थांबले असते तर सगळं तिकडून चालू होतं त्यांचं सगळं हे. मग राधेने सांगितलं काही राधेने सांगितलं नाही कृष्णा जायचं आहे म्हटले, आता मला गेलं पाहिजे. ठीक आहे. भगवान तिला पाठवण्याकरता म्हणून भगवान उठले, ती निघाल्यानंतर भगवान तेवढ्यावर गप बसले नाहीत. लगेच इकडे जे 2-4 होत्या का नाही, कालिंदी होती, मित्रवृंदा होत्या, त्या दोघी तिकडे इकडे या. ते म्हटले काय हिला वाटला
अतिथी आहे, वाट लावलं पाहिजे, तिथपर्यंत जावा, दरवाजापर्यंत जावा म्हटले. मग आता सांगितलं म्हटल्यानंतर 4-8 जणी ह्या त्याच्याबरोबर दरवाजापर्यंत गेल्या. तिनं आपलं सगळ्याला बिचारीनं नमस्कार केला, कारण राधा आहे. राधा या शब्दाचा अर्थ भक्ती. तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. मी राधा शब्दाचा अर्थ गोपीगीताच्या वेळेला चांगला सांगितलेला आहे. शब्दशः अर्थ घेऊ नका. राधा या शब्दाचा अर्थ केवळ आणि केवळ निरपेक्ष प्रेम आणि भक्ती, तिचंच नाव राधा आहे. ती भक्ती होती. तिनं विनयतेने अगदी 2 हात जोडले. त्या सगळ्या 8-10 जणींनी तिला सगळा निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर एकमेकीमध्ये चर्चा झाली. का गं तिनं काहीच केलं नाही असं म्हटली नाही, गरम होतं म्हटली नाही, फार पोळलं असं म्हटलं नाही. गरम आपल्याकडे एक घोट घेतलं की गरम लागतं, मग आपण म्हणतो अहो थंड करून आणा, अमुक करा तमुक करा. काहीच केलं नाही, कसं काय काय अशी चर्चा करत माघारी आल्याबरोबर भगवान असे आसनावर बसले होते आणि बसल्यानंतर आ करायला लागल्यानंतर एकदम ती सत्यभामा वगैरे आली. म्हणजे काय झालं कोणास ठाऊक म्हटले, पायाला काहीतरी त्रास झाला आहे. सगळी जणींनी 7-8 जणींनी पायाकडे बघितलं. असे मोठे मोठे फोड आले होते भगवंताच्या पायाला, असे मोठे मोठे फोड आले होते. आणि फोड आलेले पाहिल्यानंतर सत्यभामीने विचारलं, अहो आत्तापर्यंत फोड नव्हते ना, आत्ताच कसे काय तुमच्या पायाला फोड आले? हे कसे काय आले? कशामुळे झालं? तुम्ही कुठं गेला होतात? काय झालं? अनेक सगळ्या 8-10 जणी एकदम प्रश्न विचारायला लागल्या. भगवंतांनी सगळ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे काही नाही म्हटले, मी कुठं गेलो नाही, काही नाही. हे फोड आले का नाही, हे सत्यभामी तुझ्यामुळे आले म्हटले, तुझ्यामुळे आले. माझ्यामुळे? मी काय? तुम्हाला सांग म्हटले, काय केलं होतं? राधेतला दूध दिलं ना? हो. मग काय तू गरम दिलं का थंड? ती गप्प बसली. नाही नक्की सांग. सत्यभामीने सांगितलं, प्रभू खरं सांगू, मी खूप गरम दूध दिलं होतं. खूप दिलं होतं? हो. ते जे खूप गरम दूध दिलं का नाही, त्याचा परिणाम राधेवर झाला नाही ना? हो म्हटले, त्याचेच आहे हे. म्हटले ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं, अगं राधा म्हणजे तुम्ही काय समजलात गं? राधा या शब्दाचा अर्थ काय? ती विषयभोगी असं समजता काय? राधा म्हणजे काय व्यभिचारी असं समजता का? ऐका म्हटले, राधा या शब्दाचा एकच अर्थ आहे, जिच्या हृदयामध्ये कृष्णाचे चरण आहेत तिचं नाव राधा आहे म्हटले. जिच्या हृदयामध्ये कृष्णाचे चरण आहेत तिचं नाव राधा आहे. आणि तिनं ते दूध घेतलं म्हणजे ते हृदयापर्यंत पोहोचलं आणि तिथं माझे चरण होते. त्यामुळे त्या दुधाचा परिणाम राधेच्या हृदयावर झाला नाही, तो परिणाम माझ्या पायावर झालेला आहे. कारण माझ्या पायाला घेऊन वागणारी ती राधा आहे. राधा या शब्दाचा अर्थ एकच करा, जिला कृष्ण आणि कृष्ण भक्तीचं वेड आहे तिचं नाव फक्त आणि फक्त राधा आहे. दुसरा अर्थ करता येणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ही एक अलौकिक अशा पद्धतीची व्यवहाराच्या पातळीवर परमार्थाच्या एका उच्च भूमिकेपर्यंत भक्तीला घेऊन जाणारी एक लीला भगवंतांनी करावी. सगळ्या ज्या असणाऱ्या राण्या होत्या त्यांनी माफी मागावी. असं आमच्याकडून कधी घडणार नाही. का? कारण भक्तीचा अर्थ आम्हाला कळाला नाही. आम्ही कोणी कर्माच्या दृष्टीने तुमच्याकडे पाहायला लागलो, कोणी ज्ञानाच्या दृष्टीने कोणी पाहायला लागलो, कोणी योगाच्या दृष्टीने आम्ही पाहायला लागलो. पण आज कळालं की या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे ती भक्ती. राधेने कर्म केलं नाही, राधे ज्ञानाच्या मागं लागली नाही, राधा योगाच्या मागं लागली नाही. राधेने केली ती केवळ भक्ती. एक सांगू आपल्याला, आणि ज्याच्या अंतःकरणात भक्ती असते त्याला कर्माकडे, ज्ञानाकडे, योगाकडे जायची गरज नसते. कर्म, ज्ञान, योग हे सगळं भक्तीच्या पाठीमागं येत असतं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, हे तुकोबारांची भाषा आपल्याला सांगितली जाते. त्यामुळे हे सगळेजण त्याच्या पाठीमागे येतात. ती भक्ती कशी आहे हा इतिहास भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी राधेच्या चरित्रातून दाखवला. आणखीन काही द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आता काही लीला करायच्या आहेत. आता तिकडे व्यवस्था झाली आहे, इंद्रप्रस्थला व्यवस्थित राज्य स्थापन झालं आहे. तिकडे एक गोंधळ होणारच आहे. तिकडे गोंधळ कशाचा होणार आहे? धर्मराजाला ते द्यूताचं वेड लागणार आहे आणि त्याच्यामध्ये महाभारताच्या युद्धाची निर्मिती होणार आहे. आता तिकडं धर्मराजाला द्यूताचं वेड लागलं. कशा करता लागलं? ते शकुनींनी सगळं ते फाशी टाकले, अमुक झालं तमुक झालं, ते होणार आहे. ते कशा करता? भगवान इंद्रप्रस्थातून निघून द्वारकेत गेलं की तिकडं असं होत असतं. लक्षात घ्या, भगवान निघून गेले ना तिकडं असं व्हायला लागलं आहे. द्वारकेतल्या काही 2-3 लीला आपल्याला पाहायच्या आहेत आणि मग महाभारताच्या युद्धाची फक्त पार्श्वभूमी आपल्याला पाहून थांबायचं.